मध्ये भगवंतास कोकणचे प्रकरण उघडकीस आले. तिथे जे गुरुकुलमध्ये जे विद्यार्थिनी होत्या, मुली होत्या, त्यांच्याशी त्याने विनयभंग केलाय आणि त्याच्यात पोस्कोसारखा गुन्हा दाखल झाला आहे. त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामधला तो विषय आहे. पण एकंदरीत ह्या गोष्टी बाबतीत गृह राज्यमंत्री म्हणून आपली काय भूमिका असेल? नाही, ऑलरेडी या बाबतीमध्ये एसपींशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ही संपूर्णपणे चौकशी चालू असताना जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि कुठेही ह्याच्यामध्ये हयगय केली जाणार नाही. चौकशी ही निष्पक्ष झाली पाहिजे. चौकशी करत असताना कुठेही त्याच्यामध्ये कोणाचे हस्तक्षेप नको. पोलिसांनी त्यांच्या परीने चौकशी करावी आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती 100% कडक कारवाई करण्याचे निर्देश हे ऑलरेडी आम्ही कालच रात्री माझं एसपींशी बोलणं देखील या संदर्भात झालं होतं. आणि हा खरं तर मतदारसंघ हा माझा नाही, परंतु खेड तालुका हा शेवटी हा माझा तालुका आहे, आमचा तालुका आहे आणि अर्थातच धार्मिक बाबींशी जोडलेल्या असलेल्या व्यक्तीकडे असं घडणं नक्कीच काही योग्य नाही आणि हे अशोभनीय आहे. म्हणून त्याला कुठलंही दुसरं वळण न देता व्यक्ती म्हणून त्या जे काही कायद्यानुसार त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. कदम साहेब, 2 ठाकरे बंधूंसह विरोधक मतदार याद्यावरून फारच आक्रमक झालेत महाराष्ट्रामध्ये.